काय करते तू? हाऊस पूर्ण करते तिची. तुला जेवढ्या साड्या आवडतात तेवढ्या सगळ्या साड्या घेऊन जा. घरामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या तुझ्या समोर आणून टाकलेल्या आहेत. हवेच अंगाची पण काढून देते. हिची हाऊस भागू दे एकदाची. हाऊस पूर्ण करू याच्या जुन्या साड्यांची. वा रे वा हाऊस म्हणे. अगं या कोणाला दिल्या ना तर स्टीलचा चमचा पण कोणी देणार नाही मला. तुम्ही लाच गुंडाळूनच ठेवलीस का ग तू? आमच्याकडे तुला देवलं एवढंच आहे बाई आता. तुम्ही तू कधी आलीस ग? अरे वा तू आलीस. तुझीच कमी होती ग रमे. मला इथून पुढं मी कधी आली, कशाला आली आणि कधी जाणार हे अजिबात विचारायचं नाही. माझं घर आहे. मी कधी पण येईल आणि कधी पण जाईल. तू कोण आहे ग मला विचारणारी? का मी तुझी परवानगी घेऊन इथे यायचं? लग्नात तूच म्हणाली होती ना सुमे आठवण आली का घरी येत जा ग. मग आले आता. मग काही म्हणणं आहे का तुझं? सुमे तोंडाला जरा लगाम दे. काहीही बोलशील का ग तू? आणि रमा तू काय उत्तर देते तिच्या प्रश्नांना? सुमे भांडण उकरून काढायचे नाही तर अगोदर सांगते तुला. अरे आहे मी या साड्या नेसल्या तर लोक मला काय म्हणणार नाहीयेत कोण तुला. लोकांकडे फाटके कपडे असतात ते सुद्धा घालताय. हे तर चांगले धडके आहेत. मी सांगितलं ना मला नवीन साड्या आणि स्मार्टफोन पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय मी इथून जाणारच नाही. काय नवीन साड्या आणि स्मार्टफोन? अगं तुम्ही जरा तरी विचार कर ग त्यांचा. कुठून आणून देणार आहेत ते तुला? अगं आत्ताच तुझं लग्न झालं ते तेवढा खर्च झाला आणि आपल्या घरची परिस्थिती ठाऊक आहे तुला. ते त्याचं काय बी कशाला मागायचं? खर्च काय खर्च लावलाय ग? माझं लग्न काय जयपूर पॅलेस मध्ये लावलं होतं जसं यांनी? अशी बोलून दाखवतीये मला. तू यांची बाजू घेते ना मग आता तूच मला हे सगळं आणून दे. माझ्याकडे एवढे पैसे असते ना तर एवढं बोलावं बी लागलं नसतं. का तुझ्याकडे पैसे नाही? अगं वाड्यावर जाते तू कामाला, इतके पैसे कमवते. बाईसाहेब कुठल्या ना कुठल्या कामाची बक्षिशी देतात ना तुला. सुमे बसा आता. रामाविषयी एक जरी शब्द काढलास ना तर गाठ माझ्याशी याद राख. अरे मामा कशाला चिडचिड करतोय? मामा तुझं बी कळतंय मला पण तू कशाला काळजी करतोस? आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करू. मामा अरे रात्र झाली आता, उशीर झालाय. उद्या बोलू आपण. तू नको काळजी करू. असं समजा चालू आहे वाड्यावर. त्या रमानं काय जादू करून ठेवले कुणास ठाऊ. समद्या वाड्याला येड लागले. त्यात आमचं परताप दादा त्या पोरीच्या माग खुळ झालं का मला उलट दिसतंय काय बी कळना. अरे हीच योग्य वेळ आहे. येऊ का? अरे या 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 जाऊ बापू. या 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 या. रमेश चहा दे पटकन. पहिल्यांदाच आला तुम्ही काहीतरी गोडधोडाचं करायला हवं नाही? होय होय. सुमे काय आवडते त्यांना? आता ते आले तर त्यांनाच विचारा, मला काय माहित. हो ऐका ना आत्ता काहीच नको. जरा घाई गडबडीत आहे. तरी पण चहा घ्या ना. घ्या घ्या. हा बोल. आणि असं काय करता दाजी? तुम्ही एकदा पहिल्यांदा आले आमच्या घरी.
अहो खरंच काही नको, मला जरा घाई आहे. त्याचं काय आहे ना, आईवडीलाच गावाला चाललेत. ते म्हणतायत की जाता तर सुनेला भेटून घेतो म्हणून. माझ्या आईवडिलांना फार कौतुक आहे सुनेचं, त्यामुळे गावाला जायच्या आधी भेटायचं म्हणताय. तू रेडी आहेस ना? अहो रेडी म्हणजे रेडीच आहे ती, तयारच होऊन बसली. सुमी जा. सुमे, अगं खरंच जा घरी. सासू सासरे गावाला चाललेत म्हटल्यावर त्यांचे आशीर्वाद घे. आणि आमचं काय ग, आम्ही इथेच असणार आहोत. हा तुला जेव्हा बी लागेल ना तेव्हा येत जा. आणि तुझी चिठ्ठी जपून ठेवली. बरं चला निघतोय. सुखाने नांचा असेल. हा सुखी राहा. आलो सोडून जावई बापू ना. रमी बरं झालं बाई तू घरात होतीस. ते तेवढी नाटकं केली असती तिने गेलीच नसती. तू असलीस ना घरात की जरा बरी असते. असं काही नाही ग मामी, आता एवढे दाजी चाले घ्यायला म्हटल्यावर गेलीच असती ती. मला उशीर होतोय, मी निघते वाड्यावर. नाही थांब, तेवढं दळणाचा डबा घेऊन जा. पिशवीत घालून ठेवलाय बघ. बरोबर. वाड्यावरच घेऊन जायचं. नीट जा. चिंगे येते ग मी. बर बर बर, हो येतो. दादा, आणि तू चाललायस काय? तेजू महत्वाचं काम आहे, जावंच लागणार. आणि तू नेमका चाललायस? अगं पण दिवस संपायच्यात परत येणार आहे मी. छोटे मालक, तुम्ही कुठे चाललाय बाई? हो. बरं थांबा, मी आलेच. दादा, तू चालल्यावर मला किती बोर होईल. मी एकटी काय करू मग घरी? तेजू, लग्नानंतर काय करणार आहेस तू? काय येऊ आंदण म्हणून तुझ्या लग्नात? अगं 8 तासासाठी चाललोय पण. मालक हे घ्या, कोकम सरबत आहे, राहू देत सोबत. आणि ऊन आहे ना तर प्रवासाला बरं पडेल तुम्हाला. वाव, गुड आयडिया. थँक्यू. चला मी येऊ. आई आल्यावर तिला सांग मी निघालो. येस, चालेल. बाय बाय. बाय. रमा, मी तुला म्हणालेले ना, ब्रेसलेट आल्याला सगळ्यात पहिले तुला दाखवी. सी कसं आहे? एकदम मस्त आहे हो, आणि तुम्हाला एकदम शोभून बी दिसेल. घ्या, मला तुमच्या हातात घालून दाखवा. एक मिनिट हा. हॅलो, हाय मेघा, बोल. मी मस्त, तू कशी आहेस? अगं नाही, कुठला ट्रेक? जिथपर्यंत कार जाऊ शकतात तिथपर्यंतच. तिकडनं पुढे 8 किलोमीटर चालत जावं लागतं. हो. हॅलो हॅलो, अगं रेंज येत नाहीये. हॅलो हॅलो, हा आत्ता ऐकू येते. हो, तू टेंट घेऊन जा. तुम्ही नाईट आउट करणार आहात ना? अगं तू ऐक माझं, मी तुला डिटेल्स देते. त्याच लोकेशनवर जाऊन टेंट लावा आणि फक्त पहाटेचा नजारा बघ. तुला इतकं मस्त वाटेल ना, दुआ देशील तू मला मेघा. अगं मी सिरियसली सांगते, मी कितीतरी वेळा गेले ना त्या ठिकाणी. मला तू बस पाणी देते. अगं तू काम करतेस ना, मी घेतो ना अहो, पाणी. झालं ते माझं, बस देते. बरं बाबा दे. तुला नाही कोण म्हणणार म्हणा. काय तर घ्या. अगं बाई, काय ग? अगं डोळ्यात कचरा बिचरा गेला की काय? बघू इकडं. नाही हो, कचरा नाही, सारखा उजवा डोळा फडफडतोय. होय का? बघू 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 इकडं. हा, डॉक्टरला बोलू काय ग? ऐका आता,
काय डॉक्टर कशाला एवढ्याशा गोष्टीला? अगं मस्करी केली ग. अहो कसली मस्करी. तुम्हाला माहितीये ना, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं. गेल्या वेळेला असंच झालं होतं आणि तुम्ही पळून गेली. सरला तू काही वाईट साईड विचार करू नकोस, नाहीतर पुन्हा तब्येत बिघडून घेशील तुझी. देवा विरोबा, आता घरावर काही इडापिडा यायला नको. या सुमीचा तर काही नियम राहिलेला नाही. आणि रमा, तिच्याकडे पण लक्ष असू दे बाबा. आता पुन्हा काही घरात घडायला नको. लक्ष ठेव बाबा. ऐक रमा, दही आहे का ग? हाय, रात्रीचं दही खाऊ नये असं माझी आई म्हणायची. हात बघू तुझा ब्रेसलेट त्या हातात घातलेस का? अगं ब्रेसलेट कुठे आहे? ह्या हातात घातलं होतंस की दुसऱ्या हातात घातलं होतंस? अगं नाही, मी घातलेलं. अगं पण मग आता कुठे आहे? नाही, बहुतेक नव्हतं घातलं. तेजू, अगं काय बोलतेस तू? अगं ब्रेसलेट कुठे आहे तेजू? अगं आई, खरंच मला आठवतच नाहीये. तेजू, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. नीट आठव आणि मला सांग, ब्रेसलेट कुठे ठेवलंयस तू? अगं आई, मी सिरियसली सांगतेय, मला खरंच आठवत नाही की ते ब्रेसलेट कुठे गेलं. म्हणजे ते माझ्याजवळ होतं, पण नंतर ते कुठे गेलं मला खरंच आठवत नाहीये. ताईसाहेब, तुम्ही मला ते हातातलं दाखवायला आल्या होत्या त्यावेळेस परत घेऊन गेल्या होत्या ना? करेक्ट. तुला ब्रेसलेट दाखवले मला चांगलंच आठवतंय. पण नंतर मला ना फोन आलेला आणि मग ते ब्रेसलेट मी तिकडेच किचन मध्ये ठेवलं का घेऊन गेले मला आठवत नाहीये. काय मूर्ख मुलगी आहेस ना तू. एक गोष्ट तुला नीट ठेवता येत नाही. हरी, मंजू, तेजू, अगं चुकून कुठे ठेवलंयस का तू? काही आठवतंय का? अगं मला नीट आठवतच नाही आई. रमा सापडला का? नाही ना बाईसाहेब, समधीकडे शोधलं. बरं कचऱ्याच्या डब्यात वगैरे केलाय का चुकून? बघितलं का तुम्ही व्यवस्थित? समधी कचरा पेटी उचकून बघितली बाईसाहेब, पण त्यात बी काहीच नाहीये. बरं तेजू, मला सांग, तू घरात जिथे जिथे फिरलीस तिकडे सगळीकडे बघितलंय का? अगं आई, मी कोपऱ्या आणि कोपऱ्या शोधला पण कुठेच मिळालं नाही. बरं मग मला एक सांगा, वाड्यावर कोणी बाहेरचं आलं होतं का? नाही नाही बाईसाहेब, तसं बाहेरचं कोणीच नाही आलं वाड्यावर. बाईसाहेब, आज बाहेरचं कोणीच नाही आलं घरी. पर आम्ही तिघं बी बाहेरचेच आहोत. तुम्हाला हवं असेल तर आमची झडती घ्या. मला माहित आहे तुम्ही असं काही म्हणणार नाही, पर तुमच्या मनात बी कुठला किंतु नको राहायला. अगं रमा, काही काय बोलतीस तू? तेजू, तुम्हाला वाईट वाटेल पण मला झडती घ्यावी लागेल. नाही नाही बाईसाहेब, बाईसाहेब काय बी अडचण नाही, तुम्ही आमची झडती घ्या. हे बघा, हाय का बघा, काय हाय? नाही ना. अहो म्या काय बी घेऊन येतच नाही दुसरं ना. हा, बाईसाहेब, एवढं पाकिटच आणते म्या, याच्यात काही बी नाहीये. मी सकाळी येताना एक पिशवी आणली होती पिठासाठी. मी दाखवते, थांबा. हो, हा? रमा आले नाही अजून. हो, येवाना यायला हवी होती ग.
आज पण उशीर केला ना तिनं. मी बोलणारच नाहीये तिच्याशी. या बघा कोण बोलतय ते. ताई आली तर पहिली ही बिल गेल तिला आणि आम्हाला सांगते. सरला पण एवढा उशीर नाही होत ना तिला. अहो काय नाही, ताईसाहेब असतील ना तर काहीतरी शिकवत राहिली असेल म्हणून उशीर झाला असेल. अहो वाड्यावर फोन करून बघता का? पिंट्या हो नुसता करू नकोस. मोबाईलच्या जरा बाहेर ये आणि जरा वाड्यावर फोन लाव बघू. हो करतोय. काय झालं? लागला? काय नाही, लागत नाही ग फोन. देवा काय हो आता काय करायचं? आई मी बघून येतो जरा. नको, तू नको जाऊ बघायला. का? गिरायला वाड्यावर काय गोंधळ घातला होता आठवते ना? बाईसाहेब नेमक्या बघायच्या ह्याच्याकडे आणि चिडायच्या. आणखी वाढीव काम करून ठेवू नको बाबा. अगं आई मी काय भांडायला जाणार आहे का तिथे? तिला फक्त बघून येतो. नको तरी सुद्धा नको, राहू दे, मीच जाऊन येते. अग एवढं रात्री कुठं चाललीस एकटी? मी येतो की. चल मग जाऊन येते. तिच्याकडं लक्ष दे, तिच्याकडे. मोबाईल ठेवा जरा बाजूला. चला. दिवस रात्र आपला मोबाईल मोबाईल मोबाईल. हे तुझ्या पिशवीत कसं आलं रमा? मला नाही माहिती हे माझ्या पिशवीत कसं आलं ते. अगं रमा, तू नीट आठव. तू उचलून ठेवलं असेल मला देण्यासाठी आणि नंतर तुझ्याच लक्षात नसेल. तेजू, रमा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मलाच माहित नाही ते माझ्या पिशवीत कसं आलं म्हणून. का केलंस तू असं? अहो मी खरंच सांगते, मला नाही माहित. हे बघ, जे काही घडलंय ते सगळ्यांच्या समोर घडलंय. त्याच्यामुळे आता खोटं बोलून काहीच उपयोग नाहीये. अहो मला खरंच नाही माहिती हो. मला नाही माहिती कसं आलं ते. वा, म्हणजे आता तू रडारडी करणार? स्वतः चोरायचं आणि वरती स्वतःच कांगावं करायचं. अहो बाईसाहेब, तुम्हाला कसं सांगू मी आता? तुला डोक्यावर बसवलं ना, हीच चूक झाली माझी. अहो मी असं का करेन बाईसाहेब? पैशासाठी अजून काय? तुझी नियत अशी फिरेल ना असं खरंच वाटलं नव्हतं मला रमा. माझ्या चांगुलपणाचा तू असा गैरफायदा घेशील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अहो मी अशी नाही हो बाईसाहेब. गोड गोड बोलून तुला जे साध्य करायचं होतं ना ते तू केलंस रमा. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. समजलं? मला काहीही ऐकायचं नाहीये. अहो बाईसाहेब, माझं ऐकून तर घ्या ना. चोरी कशी केलीस हे सांगणार आहेस का? तर सांग. मी काहीच केलं नाही हो बाईसाहेब. मला काहीही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तुझा जो काही हिशोब असेल ना तो सरला बरोबर पाठवून देईन मी. असं नका करू हो बाईसाहेब. असं करू नका म्हणजे? एवढं सगळं झाल्यावरती सुद्धा मी तुला कामावर ठेवावं, मी तुला माफ करावं अशी इच्छा आहे तुझी? आतापर्यंत मी काहीच केलं नाहीये. मुलगी आहेस ना म्हणून सोडून दिलंय, नाही तर एव्हाना पोलीस कंप्लेंट केली असती. त्याच्यामुळे यावर समाधान मान आणि निघ. आणि परत या वाड्यावर याची हिम्मत सुद्धा करू नकोस.
रमा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तुला डोक्यावर बसवलं ना, हीच चूक झाली माझी. मी असं का करेन बाईसाहेब? पैशासाठी अजून काय? तुझी नियत अशी फिरेल ना असं खरंच वाटलं नव्हतं मला रमा. माझ्या चांगुलपणाचा तू असा गैरफायदा घेशील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी अशी नाही हो बाईसाहेब. गोड गोड बोलून तुला जे साध्य करायचं होतं ना ते तू केलंस रमा. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो.